नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अग्निवीर जीडी 2026 प्रॅक्टिस सेट सॅम्पल पेपर आपण बघत आहोत. जॉईन इंडियन आर्मी या वेबसाईटवरली हे क्वेश्चन पेपर आहेत. तर गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण बघणार आहोत. याचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. तर बघा, आपण चालू करूया आपल्या लेक्चरला. प्रश्न क्रमांक पहिला बघा. पहिला प्रश्न, सोनाली दरमहा म्हणजे दर महिन्याला रुपये 45,000 रुपये कमावते म्हणजेच तिचं उत्पन्न आहे, तो तिचा पगार आहे दर महिन्याचा 45,000 रुपये. ती दरमहा रुपये 25,000 रुपये खर्च करते. काहीतरी रुपये कमवते, त्यातलं काहीतरी रुपये ती खर्च करते आणि उर्वरित रक्कम वाचवते म्हणजे काहीतरी रुपये वाचवते म्हणजे बचत करते. तिच्या मासिक उत्पन्नाचे तिच्या मासिक बचतीशी असलेलं गुणोत्तर किती आहे असं म्हटलेलं आहे. बघा, सोनाली दर महिन्याला 45,000 रुपये काय करते, कमाई करते, पगार कमवते. आता ह्या 45,000 मधनंच आपण काय बघा, दर महिन्याला ती किती खर्च करते तर 25,000 रुपये ती पगार कमवून आणणार आणि त्यातनंच काय करणार, ती 25,000 रुपये खर्च करणार. मग 45,000 मधनं काय करायचं, 25,000 जर गेलं काढून टाका. तर 45,000 मधनं 25,000 गेलं किती राहतंय तर 20,000 राहते. मग 20,000 ही काय आहे तर 20,000 रुपये ही तिची काय आहे, बचत आहे. 20,000 रुपये तिची बचत आहे. तर आपल्याला विचारलेल्या मासिक उत्पन्न आणि मासिक बचत ह्यांचं गुणोत्तर, मासिक उत्पन्न किती आहे तिचं 45,000 रुपये आहे, मासिक बचत किती आहे तिची 20,000 रुपये आहे, ह्यांचं गुणोत्तर. आता बघा, जे जातंय ते घालून टाका. इथं 3 शून्य गेल्या, इथं 3 शून्य गेल्या. आता बघा, ह्या ज्या 45ला आणि 20ला 5 भाग जातोय. 5 9 45 आणि 5 चोक 20. आता 9ला आणि 4ला कुठल्याही एकाच संख्येनं भाग जात नाही, एक सोडला तर. 1 सगळ्याच संख्येला भाग जातोय. बाकी 9 आणि 4 हे कुठल्याही एकाच संख्येच्या पाड्यामध्ये नाहीत. म्हणून हे 9 आणि 4 हे काय झालं, तिचं मासिक उत्पन्न आणि मासिक बचत यांचं गुणोत्तर झालं. तर ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण दुसरा बघूया. बघा, दुसरा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न मी तुम्हाला इथं लिहून घेतोय. दिले काय बघा, 3/7 दिलेला आहे. 3/7 हे गुणोत्तर दिलेलं आहे आणि 24 आणि ए ह्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. 3चं आणि 7चं आणि 24चं आणि एचं गुणोत्तर दिलं आहे. आणि ह्यांच्यामध्ये बघा इथं एक 4 टिंबा दिलेले आहेत. ह्याचा अर्थ काय असतोय बघा, हे 4 टिंबा म्हणजेच काय बघा, समान आहे. ते दोन्ही गुणोत्तर कशा आहेत, समान आहेत. दोन्ही गुणोत्तर कशा आहेत, बरोबर आहेत असा त्याचा अर्थ होतोय. असा त्याचा अर्थ असतोय. दोन्ही गुणोत्तर समान आहेत, दोन्ही गुणोत्तर बरोबर आहेत. मग असं जर प्रश्न आला तर कसा सोडवायचा तर ते बघा, मधल्यांचा गुणाकार करायचा आणि शेवटच्यांचा गुणाकार करायचा. मधल्यांचा गुणाकार आणि शेवटच्यांचा. 3 गुणुले ए बरोबर 7 गुणुले 24 करायचं. 3 एके 3, 3 आठे 24. 8 आणि 7 यांचा गुणाकार 7 8 56. तर ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा, रुपये 2,200 वर 5% वार्षिक दराने 5 वर्षानंतर मिळणारं सरळ व्याज किती असेल, ... असेल. तर बघा, हे प्रश्न सोडवण्यापूर्वी मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, तो कायम लक्षात ठेवा. ह्या भरपूर प्रश्नामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार. एक म्हणजे 5%. 5% बरोबर 1/20 आणि 4% म्हणजे 1/25. ह्या 2 गोष्टी तुम्ही कॉपीमध्ये लिहून ठेवा. 5% म्हणजे 1/20. जिथं पण 5% आलं तिथं 1/20 वापरायचं आणि 4% जिथं दिसेल तिथं 1/25 वापरायचं. भले प्रश्न ह्याच्यानुसार सुटतात, मी तुम्हाला सांगतोय असंच वापरायचं. 5% म्हणजे 1/20 आणि 4% म्हणजे 1/25. आता बघा, ह्याच्यावरून आपण अनेक तयार करू शकतो. ते कसं तर बघा, 5च्या जागेला 20 न्या आणि 20च्या जागेला 5 न्या. म्हणजेच 20% बरोबर 1/5. 20% बरोबर 1/5 आणि 25% बरोबर 1/4 आणि 25% बरोबर किती असते 1/4. हे तुमच्या कॉपीमध्ये लिहून ठेवा, तुमच्या वहीमध्ये एका कोण्याला लिहून ठेवा. ठीक आहे. तर बघा, हा प्रश्न आता सोडवायचा कसा. 3 नंबरचा प्रश्न, 2,200 वर 2,200 ही मुद्दल आहे, बँकेमध्ये गुंतवलेला आहे. बँक म्हणते 5% वार्षिक दर देतो. तर 5% दरानं म्हणजे काय वापरायचं, 1/20 वापरायचं. 5 वर्षानंतर म्हणजे याला गुणवले 5 करायचं. 5 वर्षानंतर मिळणारं सरळ व्याज काढायचं आहे.
तर गुणुले 5 केलं, झालं. 5 एके 5, 5 चोक 20, 4 ने ह्याला भाग घालूया. 4 एके 4, 4 पंचा 20, उरला किती 2, 4 पंचा 20 आणि ही 0 आलं 550. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. सरळ व्याज हे प्रत्येक वर्षाला समान असते. आता हे 550 जे सरळ व्याज आहे हे 5 वर्षांचं झालं. किती? 5 वर्षांचं. मी जर तुम्हाला विचारलं एका वर्षाचं सरळ व्याज किती आहे तर कसं करणार? हे बघा, हे 550 काय झालं? हे 550 5 वर्षांचं सरळ व्याज, जसं प्रश्नानुसार. खरं एका वर्षाचं सरळ व्याज काढायचं असलं तर 550 भागाकारामध्ये काय करणार तुम्ही? 5 करणार. 5 एके 1 0 म्हणजे 110 रुपये हे एका वर्षाचं सरळ व्याज. ही मी तुम्हाला पुढली माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे. तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या. बघा, पहिल्यांदा सांगतोय काय ते लक्षात घ्या. इकडे प्रश्नाकडे लक्ष देऊ नका. ए बरोबर बी भागाकारामध्ये सी हे समजावून देण्यासाठी मी सांगत आहे. आता बघा, मी इथं बीला काय करतोय? स्थिर करतोय. बीला स्थिर केला. स्थिर केला म्हणजे स्तब्ध केला, कॉन्स्टंट केला, त्याला थांबविला. त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही बीमध्ये. तर बघा, इथं ए आणि सी मध्ये एक रिलेशन येते. ते कसं? ए बघा आणि सी मध्ये असं एक संबंध येतोय. ए आणि सी मध्ये ह्या संबंधाला म्हणायचं व्यस्त प्रमाण. कुठलं प्रमाण? व्यस्त प्रमाण. व्यस्त प्रमाण म्हणजे काय? जर समजा ए वाढला, समजा एचं वजन वाढलं तर सीचं वजन काय होते? कमी होते. एचं वजन कमी झालं तर सीचं वाढते. म्हणजे उलटं होतंय. हे बघा, ए असा काय बघा इथं इकडं वरती आहे आणि सी असा काय बघा खाली आहे. ह्याला म्हणायचं व्यस्त प्रमाण. कुठलं प्रमाण? व्यस्त प्रमाण. आता दुसरी गोष्ट ह्याच्यावरून एक तुम्हाला सांगतो बघा. जर समजा मी काय केलं, आता इथं मी एला स्थिर केला किंवा मी इथं सीला स्थिर करतो. इथं काय करतोय मी? आता सीला समजा स्थिर केला तर काय होणार? ए आणि बी मध्ये असं रिलेशन येते. ए आणि बी बघा असं रिलेशन येते. ह्याला म्हणायचं समप्रमाण. ह्याला काय म्हणायचं? समप्रमाण. समप्रमाण म्हणजे काय? तर ए वाढला, समजा एचं वजन वाढलं तर बीचं वजन सुद्धा वाढणार, किंवा एचं वजन कमी झालं तर बीचं वजन सुद्धा कमी होणार. ह्याला म्हणायचं समप्रमाण. अरे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण तुम्हाला कळालं काय? बघा, मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. समप्रमाण म्हणजे काय असते आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय असते. हे जर याच्यातनं कळालं असेल तर हा प्रश्न तुम्हाला लगेच सुटणार. तो काय प्रश्न आहे बघा? हा प्रश्न वेग बरोबर अंतर भागाकारामध्ये वेळ ह्याच्यानुसार काय बघा सुटतोय आपल्याला. आता पहिल्या याच्यामध्ये काय म्हटलंय? स्थिर अंतरासाठी अंतर त्यांनी स्थिर केलंय. बघा, ह्याला काय बघा स्थिर केलंय. ह्याला काय केलंय? स्थिर केलंय. ह्याला कॉन्स्टंट केलंय. ह्याला स्तब्ध, ह्याला थांबवलंय. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. तर काय होणार? वेग आणि वेळेमध्ये कसा संबंध येणार? मी तुम्हाला सांगितले. वेग आणि वेळेमध्ये बघा, वेग आणि वेळेमध्ये 1/वेळ असं होणार. म्हणजे वेग आणि वेळ काय होणार? व्यस्त प्रमाणाबद्दल बदलणार. वेग आणि वेळ व्यस्त प्रमाणामध्ये बदलणार. आणि असंच दिले बघा, वेग आणि वेळ आणि वेग व्यस्त प्रमाणात बदलतात. हे बरोबर आहे. म्हणजे पहिलं वाक्य काय झालं? बरोबर आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचं स्थिर गतीसाठी. आता गती स्थिर केल्या. बघा, ह्याच्यावरून आता पुढचं सांगतो. असं पण सूत्र आपल्याला तयार करा येते. कसं बघा? वेग, मी वेळ त्याच्याकडे नेतोय. वेळ बरोबर काय करतोय? अंतर. हे असं सूत्र तयार केले. अरे ह्या सूत्रावरून सूत्र तयार केले. हे वेग आणि हे वेळ इकडे नेला म्हणजे गुणाकारात, कारण वेळ इकडे काय आहे? भागाकारात आहे. तिकडे गेल्यानंतर गुणाकारात झालं का नाही? वेग गुणिले वेळ. आणि हे अंतर आहे तसं ठेवलं. इथं खाली लिहिले बघा. आता काय म्हणले? स्थिर गतीसाठी. ही गती जर समजा आपण काय केली? स्थिर केली. ही गती काय केली आपण? स्थिर केली, कॉन्स्टंट केली. तर ह्यांच्यामध्ये काय रिलेशन येणार? ही समोरासमोर आहेत. म्हणजे वेळ आणि अंतरमध्ये असं संबंध येणार. वेळ आणि अंतर समप्रमाणात बदलणार. खरं इथं काय दिले? वेळ आणि अंतर व्यस्त प्रमाणात बदलतात. मग हे चुकीचं आहे. हे काय बघा चुकीचं, आणि चुकीचंच आपल्याला हुडकायचं होतं. म्हणजे आपला ऑप्शन काय बघा, आपण तुम्ही 2ला टिक करून यायला पाहिजे होता. 2 हे आपलं काय बघा उत्तर आहे. 2 हे आपलं उत्तर आहे. खाली काय दिले? स्थिर गतीसाठी. स्थिर गतीसाठी वेळ आणि अंतर. स्थिर गतीसाठी वेळ आणि अंतर. इथं हे घ्या, वेळ आणि अंतर हे काढून टाका. समप्रमाणात बदलतात. वेळ आणि अंतर समप्रमाणात बदलतात. बरोबर आहे. आणि स्थिर कालावधीसाठी, कालावधी जर स्थिर केली, अंतर आणि वेग यांचा समप्रमाणात संबंध असतो. हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. बघा, ह्याच्यावरूनच हे काढलेलं आहे. तुम्हाला समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण जर कळालं तर हा प्रश्न काय बघा तुम्हाला समजतोय. ठीक आहे. 5वा प्रश्न बघा.
मागचा प्रश्न तुम्हाला कळाला काय बघा, अवघड प्रश्न नाही. खरं समप्रमाण कशाला म्हणायचं, व्यस्त प्रमाण कशाला म्हणायचं, परत स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम ह्यांच्यावरून 3 सूत्र तयार होतात. जे वेग बरोबर अंतर भागिले वेळ आहे ना, त्याच्यावरून 3 सूत्र तयार होतात. ती तिन्ही सूत्र तुमच्या काय बघा माइंडमध्ये असली पाहिजेत, तर तो प्रश्न लगेच सुटतोय. अवघड असा प्रश्न नाही आहे तो. तर बघा हा प्रश्न आता बघा, तर हे डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, ए अधिक बी आणि ए वजा बी एका कंसामध्ये दिलेला आहे. तर हे काय असते, ए वर्ग वजा बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ए अधिक बी एका कंसामध्ये दिले, ए वजा बी एका कंसात दिले, तर ए वर्ग वजा बी वर्ग. आता ह्या प्रश्नाला वेळ लागत नाही, मागच्या प्रश्नाला जरा वेळ लागतोय. अशा पद्धतीने ॲडजस्ट करून तुम्हाला प्रश्न त्याने दिलेली असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा, 6वा बघा. 6वा प्रश्न सोडवायचा कसा. आपल्याला ह्याच्यामध्ये एक्सची किंमत काय करायची आहे, काढायची आहे. एक्सची किंमत काढा असं म्हटलेलं आहे, तर काढूया आपण लिहून घेऊया 4 कंसामध्ये 3x वजा 1 बरोबर 22x वजा 4/3. आता मी काय करतो, या 4 आत कंसामध्ये गुंतोय, 4 त्रिकम 12x वजा 4 एके 4. आता बघा मी इथं तुम्हाला सांगतो, जरा लक्ष घ्या. इथं 3 बघा इथं खाली आहे, या 22 खाली काही नाही म्हणजे 1 आहे. तिरकस गुणाकार करूया, 3चा आणि 22xचा आणि 1चा आणि 4चा आणि 3 आणि 1चा असा खाली गुणाकार, असाच तिरकस गुणाकार करतात. तर 22x आणि 3 66x, 22 त्रिकस 66 वजा 4 एके 4 आणि खाली 3 आणि 1चा गुणाकार 3 आला. आता बघा हे 3 इथं दिसतोय की नाही बघा, या सगळ्याला असा भागाकारात आहे. मी या बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला टाकला, तर ह्या 12x वजा 4 ह्याला तो गुणाकार करणार. मग डायरेक्टली तो 12x, 12 त्रिक 36x वजा 4 त्रिकम 12 वजा 66x वजा 4. आता हे 66x आणि 36x एकत्र करतो, 36x वजा 66x. वजा का झालं, कारण 66x बघा इकडं अधिक आहे, हे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आलं, त्यामुळे वजा 66x झालं. बरोबर वजा 4 अधिक 12, हे अधिक 12 का झालं, बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला आलं. आता 36x मधनं 66x गेलं, राहतंय किती इथं लिहितो, तर राहतंय किती बघा, वजा 30x. 36 मधनं 66 घालवा तुम्ही मोठ्या संख्येमधनं, 6 मधनं 6 0, 6 मधनं 3 गेलं 3, 30x. खरं मोठ्या संख्येचं चिन्ह, कारण ह्या बघा ह्या 66ला कुठलं चिन्ह आहे, वजा, म्हणून ह्याला वजा 30x. बरोबर काय बघा, 4 12 गेलं, 12 मधनं 4 गेलं तर 8 राहतंय. मोठ्या संख्येचं चिन्ह 12चं चिन्ह, याला अधिक चिन्ह दिलं. समजलं, ठीक आहे. आता x बरोबर काय झालं, 8 भागाकारामध्ये 30 आणि हे वजा चिन्ह इकडं, वजा 8 भागाकारामध्ये 30. याला भाग घालूया. हे काय बघा ह्याच्यामध्ये उत्तर नाही, त्यामुळे काय बघा ह्याला आपल्याला संक्षिप्त रूप देता येते. हे दोन्ही सुद्धा कुठल्या तरी एका पाड्यामध्ये येतात, बेच्या पाड्यामध्ये. बे चोक 8 आणि बे 15 30, 4/15 वजा आणि हे वजा चिन्ह, वजा 4/15 कुठं आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा इथं आहे का वजा 4/15, तर हे वजा 4/15 त्याचं उत्तर आहे. कसं सोडवलंय बघा, प्रॅक्टिस करा तुम्ही. एक्सची किंमत याच्यामध्ये ऑप्शनची जे आहे ना ती किंमत काय घालून बघू नका, तर तुम्ही असंच सोडवा. वेळ आहे तुमच्याकडं तर करा, सोडवा, ते प्रॅक्टिस करा. 7 नंबरचा प्रश्न, विरुद्ध कोण नेहमीच डॉट 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 असतात, तर विरुद्ध कोण नेहमीच समान असतात. कसं असतात ते, समान. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. बघा तुम्हाला एक सांगतो, एक आकृती काढतो इथं. आता ही आकृती आहे, ह्या कोण 60 अंशाचा आहे, ह्याचा विरुद्ध कोण कुठला बघा खालचा, हा सुद्धा 60 अंशाचाच असतोय. विरुद्ध कोण हे समानच असतात. आता ह्यो कोण, हा इथून ते इथं हा एक कोण आहे, हा समजा 90 अंशाचा कोण आहे, तर ह्याचा विरुद्ध कोण ह्यो, हा सुद्धा किती असणार, 90 अंशाचाच असणार. ठीक आहे, विरुद्ध कोण हे नेहमी समान असतात. त्यानंतर प्रश्न पुढचा बघा, 8वा प्रश्न. एका नियमित म्हणजे समान, नियमित म्हणजे समान किंवा त्याला सम असा सुद्धा शब्द तुम्हाला परीक्षेत बघायला मिळेल. नियमित म्हणजे समान. नियमित अष्टकोनाची परिमिती 6400 मीटर आहे. परिमिती म्हणजे त्याच्या सगळ्या बाजूंची बेरीज, सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. त्याच्या बाजूची लांबी किती असेल. अष्टकोन, नियमित अष्टकोन म्हणजे काय, तर समान बाजूचा अष्टकोन. अष्टकोन म्हणजे ज्याला 8 बाजू आहेत, म्हणजे 8च्या 8 बाजू समान असणारा, त्याला काय म्हणणार, अष्टकोन. त्याची परिमिती, त्याच्या सर्व बाजूंची बेरीज 6400 दिलेली आहे. त्याच्या सर्व बाजूंची बेरीज 6400, एका बाजूची लांबी कशी काढणार. 6400ला परिमितीला एकूण बाजू किती आहेत, 8 बाजू. 8 ज्यावेळी भागणार त्यावेळी आपल्याला एका बाजूची लांबी निघणार. भागा 8 8 एके 8, 8 8 64 आणि या 2 शून्य किती झालं, 800 मीटर.
800 मीटर ही तिची काय असणार, एका बाजूची लांबी असणार त्या अष्टकोनाची. त्यानंतर पुढचा प्रश्न. तर मला वाटते तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थितरित्या समजत आहेत. मी व्यवस्थित सांगत आहे, स्लो सांगत आहे, तर समजावून घ्या. 9वा प्रश्न बघा. चौरसाची परिमिती ही आयताच्या परिमिती इतकी असते किंवा आहे. चौरसाची परिमिती ही आयताच्या परिमिती इतकी आहे. हे वाक्य जास्त महत्त्वाचं आहे. हेच वाक्य तुम्हाला बघा पुढे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी करणार. आयताच्या बाजू 20 मीटर आणि 40 मीटर असतील तर चौरसाचे क्षेत्रफळ किती. आता इथं आयताच्या बाजू दिलेल्या आहेत. एक आयत काढतो बघा. आता ही आयताची बाजू किती दिलेली आहे, ही आयताची बाजू 20 मीटर दिलेली आहे रुंदी, आणि ही बघा मोठी बाजू आयताची 40 मीटर. बघा आयताची बाजू दिलेली एक 20 मीटर आणि एक 40 मीटर. ह्याच्यावरून आपण काय करणार आहे तर आयताची परिमिती काढूया, कारण आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती सारखीच आहे. बघा आयताची परिमिती कसं काढणार, ही 40 मीटर तर वरचं पण 40 मीटर, हे 20 मीटर तर हे 20 मीटर. आयताची परिमिती म्हणजे आयताच्या सर्व बाजूंची बेरीज. आयताला 4 बाजू आहेत, त्या 4च्या 4 बाजूंची बेरीज करा. 40 40 80 आणि 20 100 आणि 20 120 म्हणजे 120 मीटर ही आयताची परिमिती झाली. आणि आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती दोन्ही सुद्धा समान आहेत. दोन्ही सुद्धा कशा आहेत, समान आहेत. आता मला सांगा चौरसाला बाजू किती असतात तर चौरसाला बाजू 4 असतात. 120 ही काय झाली, परिमिती झाली. आणि भागाकारामध्ये एकूण बाजू किती, चौरसाला 4 आणि त्या बाजू समान असतात म्हणून भागाकारामध्ये मी काय केलं, 4 घेतलं. तर आपल्याला काय निघणार आहे, एका बाजूची लांबी निघणार चौरसाच्या. 4 एके 4, 4 त्रिकम 12 आणि हे 0 म्हणजे 30 मीटर. म्हणजे किती आलं, 30 मीटर. 30 मीटर काय आलं चौरसाची एका बाजूची लांबी. आणि चौरसाचं क्षेत्रफळ काय असते, बाजू गुणिले बाजू. म्हणजे बाजू इथं लिहितो बघा, चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू. 30 गुणिले काय बघा, 30 करायला पाहिजे. आणि 30 गुणिले 30 किती येणार, 900 मीटर स्क्वेअर. 900 मीटर स्क्वेअर ऑप्शन क्रमांक 4. चौरसाचं क्षेत्रफळ हे प्रत्येकाला पाठ असणार आहे. बाजूचा वर्ग, एक बाजू आली 30 मीटर, बाजूचा वर्ग म्हणजे 30 गुणिले 30 आणि 30 गुणिले 30 किती असते, 900. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 10वा प्रश्न बघा, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. झाडाच्या एका रांगेत एक झाड डाव्या टोकापासून 15व्या आणि उजव्या टोकापासून 26व्या क्रमांकावर आहे. त्या रांगेत एकूण किती झाडे आहेत. आता प्रश्न हा तुम्हाला मी फॉर्म्युल्यानुसार सुद्धा सांगतो आणि एक गोष्ट याच्यामध्ये सांगतो, तुम्हाला समजती काय बघा. समजली नसेल तर फॉर्म्युला डायरेक्ट सांगतो. ओके चला बघा, इथनं हे डावं टोक आहे, ही डावी बाजू, आणि डावी बाजूपासून हिथं असं एक काय बघा झाड आहे. इथं आपण असं काय बघा एक असं एक झाड काढूया आणि त्याचा क्रमांक किती आहे, 15 क्रमांक. मग मला तुम्ही एक छोटीशी गोष्ट सांगा, तर काय बघा ह्या बाजूला ह्याचा 15वा क्रमांक या झाडाचा आहे, तर ह्या बाजूला एकूण किती झाडं असतील अजून, तर किती असणार आहेत, 14 झाडं असणार आहेत. बरोबर आहे. आता हिकनं बघा ह्या बाजूनं ह्या झाडाचा म्हणजे ही उजवी बाजू आहे, ह्या उजव्या बाजूपासून ह्या झाडाचा क्रमांक किती आहे, तर ह्या झाडाचा क्रमांक काय बघा 26वा. ह्या बाजूचा विचार करा, तर मला सांगा ह्या बाजूला किती झाडं असतील अशी अजून. हे जर झाड 26वा असेल तर ही झाडं काय बघा 25 असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 14 झाडं ह्या बाजूची, 25 झाडं काय बघा ह्या बाजूची, आणि हे राहिलेलं काय बघा हे झाड, हे झाड, हे काय बघा हे झाड, ह्याचा क्रमांक काय बघा 2 वेळा आहे, तर ते झाड एकच आहे. ते झाड सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करा, एक झालं. 14 आणि 15, 14 आणि 1 15 असते, आणि 15 आणि 25 किती 40. तर ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आता हे तुम्हाला मला वाटते समजलेलं असणार आहे, तुम्हाला एकदम चांगलं समजलेलं असणार आहे. नाही समजलं असलं तर तुम्हाला फॉर्म्युल्यानुसार सांगतो. फॉर्म्युला काय करायचा, तर डाव्या बाजूपासून म्हणजे इथं लिहा, डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून क्रमांक काय असेल तो, डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून क्रमांक, आणि हे केल्यानंतर त्यातून एक वजा करायचा. डावीकडून क्रमांक किती आहे, तर त्याचा 15वा आहे. उजवीकडून क्रमांक किती आहे, 26वा आहे. यांची बेरीज केली आणि ह्यांच्यामधनं काय केलं, एक वजा केलं. 15 आणि 26 किती येते, 41. 41मधनं एक गेलं किती आलं, 40. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. असं सुद्धा तुम्ही काय बघा काढा, आहे काही अडचण नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न 11वा प्रश्न बघा, आपण सोडूया. डायरेक्ट सोपा प्रश्न आहे हो. एका कंसामध्ये -4 आहे, लिहून घेतलं. आता हे डायरेक्ट करतो, -3 आणि +7. 7मधनं 3 गेलं की उरते किती, 4. अधिकचं 4 मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, अधिक हे अधिक आहे तसं ठेवलं, -2
आणि 2मधनं 1 गेला, किती राहतोय? 1 राहतोय. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार -4 आणि +4 यांचा गुणाकार काय येणार? 4 चौक 16 -16 येणार. आणि बघा -2 आणि 1 यांचा गुणाकार किती येणार? बे के बे, खरं -2 येणार. आणि -16 आणि -2 -18. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. -18 येणार उत्तर. त्यानंतर 12वा प्रश्न बघा कसा सोडवायचा तो. आता हा प्रश्न काय करायचा, ह्यांचा लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे काय असते? अशी लहानात लहान संख्या की त्या संख्येला या चौघांनी सुद्धा भाग जाणार. अशी लहानात लहान संख्या की त्या संख्येला या चौघांनी सुद्धा भाग जातोय, त्याला म्हणायचं लसावी. बघा लसावी ह्या ऑप्शनमधला एक असणार. कधी एक डोक्यात ठेवायचं, लसावी ह्या चौघांपेक्षा, मी काय सांगतोय बघा, लसावी ह्या चौघांपेक्षा एक मोठी संख्या असू शकते किंवा त्याच्या पटीत म्हणजे त्याच्या पाड्यामध्ये असते. ते राहून दे, किंवा ते 80 असू शकते त्या चौघांच्या पैकी, किंवा 80पेक्षा मोठा असते. आता 80 तर त्यांचा लसावी नाही, कारण पर्यायामध्ये कुठं 80 नाही आहे. मग 80पेक्षा काय बघा मोठं, 80पेक्षा मोठं असलं पाहिजे. तर पहिला चेक करूया आपण काय बघा 240. पहिला 240 चेक करायचं. बघा ह्या चौघांच्या पेक्षा या ऑप्शनमध्ये लहानात लहान संख्या चेक करायच्या, हे पण लक्षात ठेवा. तर 240ला चेक करूया. म्हणजे 240ला ह्या चौघांनी सुद्धा भाग जातोय काय बघूया. तर ह्यो त्यांचा लसावी असणार. तर ठीक आहे बघूया. बघा ही 0 गेली, इथली 0, इथली 0, इथली 0, इथली 0. बघा 24ला आता भाग 2 जातोय काय? तर जातोय. 4 भाग जातोय काय? 4 सक्क 24 जातोय. 6च्या पाड्यामध्ये 24 आहे का? 24 आहे, म्हणजे 24ला भाग जातोय. आणि 8 त्रिक 24 म्हणजे 24ला ह्या चौघांनी सुद्धा भाग केला. म्हणजे 20, 40, 60 आणि 80 यांचा लसावी ऑप्शन क्रमांक 1 240 हे ऑप्शन प्रमाण झालं. आता जर तुम्हाला काय बघा ऑप्शन प्रमाण सोडवायचं नसेल तर कसं सांगतो बघा, इथं लिहून घ्या. काय आहे? 20, 40, 60 आणि काय बघा 80 ह्यांचा लसावी. आता या 40मध्ये हे 20 असते, 40चं तुम्ही अवयव पाडा, 20 गुणिले 2 म्हणजे 40मध्ये 20 आहे म्हणून 20 काढून टाकलं. आता 80मध्ये 40 असते, 80 बघा की 40 गुणिले 2 म्हणजे 80मध्ये 40 आहे म्हणून 40 काढून टाकलं. आता 80मध्ये 60 नसते, आपल्याला 60 आणि 80चा आपण इथं लसावी काढूया. आणि 60 आणि 80चा लसावी तोच लसावी त्या चौघांचा लसावी असणार आहे. ठीक आहे बघा कसं काढायचं, मी इथं लिहून घेतो बघा 60 आणि 80 ह्याला संक्षिप्त रूप द्यायचं, ह्याला कमीत कमी रूप. ह्या झिरोला ह्यो झिरो निघून गेला, बे त्रिक 6 बे चौक 8. आता हे 3 आणि 4 ह्याच्या खाली काय करायचं लिहून घ्यायचं. कळालं? आता तुम्ही काय करा, ह्या दोन्हीपैकी एकाचा 60चा आणि 4चा किंवा 80 आणि 3चा दोन्हीपैकी एकाचा गुणाकार करा. मी 80 आणि 3चा गुणाकार करतोय, 8 त्रिक 24 आणि 30 शून्य 240. तुम्ही 60चा आणि 4चा करून बघा 240च येते. ठीक आहे, म्हणजे 240 हा त्यांचा लसावी झाला. असं सुद्धा तुम्ही काय बघा या प्रश्न सोडवू शकताय. सोडवा. 13 नंबरचा प्रश्न काय बघा, जर ए आणि बी पूर्णांक आहेत. पूर्णांक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये निगेटिव्ह संख्या पण येतात, ऋण संख्या पण येतात, धन संख्या पण येतात, झिरो पण येते, संख्या रेषेवरल्या संख्या येतात. ठीक आहे, पूर्णांक त्याला म्हणतात. जसं की बघा इथे एक काय बघा हे झिरो आहे, झिरो नंतर बघा 1 2 3 ह्या धनसंख्या आणि इकडलं काय बघा हे निगेटिव्ह संख्या -1 -2 ह्या इन्फिनिटीपर्यंत इकडं, आणि इकडे सुद्धा काय बघा इन्फिनिटी. ह्या सर्व संख्या ह्यांना काय म्हणतात? पूर्णांक असं म्हणतात. आता बघा ते असून दे, पुढे हे चिन्ह आहे जे गुणाकाराचं चिन्ह आहे करत आहेत. तर आपल्याला काय म्हटलंय बघा, ए गुणाकारामध्ये बी आणि बरोबर बी गुणाकारामध्ये ए हा कुठला गुणधर्म प्रतिस्थापित करतोय असं म्हटलेलं आहे. कुठला गुणधर्म प्रतिस्थापित करतोय, तर त्याचं बघा इथं काय मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, हे समजते तुम्हाला, डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगत नाही. आता बघा मी बघा इथं एच्या जागी 3 ठेवला असं लक्षात घ्या, आणि बीच्या जागी 2 ठेवला आणि ह्यांचा गुणाकार केला. आता मी काय करतोय, ह्यांचा फक्त क्रम चेंज करतोय. 2 पहिल्यांदा घेतोय आणि 3 नंतर ठेवतोय आणि ह्यांचा गुणाकार करतोय. गुणाकार सारखाच येतोय. 3 दोन्ही इथं सुद्धा 6 आला, इथं सुद्धा 2 त्रिक 6 आला. म्हणजे गुणाकार काय बघा, तुम्ही क्रम चेंज केला म्हणजे क्रम विनिमय म्हणजे आदलाबदली केली तरी काही फरक पडत नाही. ह्याला म्हणतात क्रम विनिमय गुणधर्म असं म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? क्रम विनिमय गुणधर्म, कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी असं इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. ओके, हे समजलं तुम्हाला. आता बघा हा सुद्धा आहे आणि ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए, त्याच पद्धतीनं ए प्लस बी बरोबर बी अधिक ए
हे सुद्धा क्रमविनिमय गुणधर्मच आहे. ए प्लस बी बरोबर बी प्लस ए. जर हा सुद्धा काय आहे बघा, जर समजा मी इथं एच्या जागी 3 ठेवला आणि बीच्या जागी 2 ठेवला तर यांची अधिक केली 3 आणि 2 आणि आता यांचा क्रम चेंज केला, 2 पहिला घेतला 3 नंतर ठेवला, ह्यांची बेरीज केली, काय फरक पडतोय? नाही फरक पडतोय. हे सुद्धा क्रमविनिमय गुणधर्मच आहे. आता पुढला प्रश्न तुम्हाला असा देतील की बघा ए अधिक बी बरोबर बी अधिक ए ठेवतील आणि म्हणतील खालचा कोणता गुणधर्म आहे तो, तर त्याचं उत्तर सुद्धा क्रमविनिमय गुणधर्मच असणार आहे. वजाबाकीमध्ये घडत नाही मात्र ए वजा बी बरोबर बी वजा ए हे येत नाही. टाकून बघा कुठलं पण हे येत नाही इक्वल. किंवा भागाकारामध्ये ए भागिले बी केलं आणि बी भागिले ए केलं तर हे सुद्धा बरोबर येत नाही. हे क्रमविनिमय गुणधर्म हे 2 नाहीत, फक्त हे 2च आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 14वा प्रश्न. परीक्षेत 10 विद्यार्थ्यांचं गुण देण्यात आलेलं आहेत. गटाची सरासरी गुण शोधा. सरासरी काढायची आहे. हे जे 10 विद्यार्थ्यांचं गुण दिले ह्यांची बेरीज करा, त्याला भागिले 10 करा, सरासरी निघून जाईल तुम्हाला. किंवा मी काय सांगतोय ते बघा, आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला, हा बघा हा 7, हा इथं पण बघा हा 7 आणि इथं पण बघा 7. 7 काय बघा रिपीट झालाय. मी समजा त्या गटाची सरासरी 7 मांडली. त्या गटाची सरासरी किती मांडली? 7 मांडली. आता बघा ह्या 7 पेक्षा ह्यो जो 4 ठेवलाय बघा, ह्यो 4 हे 4 कितीनं कमी आहे? तर 3 म्हणून वजा 3 घेतला. आता त्यानंतर पुढचा 7 काही कमी जादा नाही म्हणून तो घ्यायचा नाही. त्यानंतर 9 कितीनं जादा आहे? तर 2नं जादा आहे. त्यानंतर 10 कितीनं जादा आहे? तर 3नं जादा आहे. 2 कितीनं कमी आहे? तर वजा 5. ह्यो 5 कमी आहे, वजा 2 घेतला. 7चं काय गरज नाही. 9 कितीनं? 2नं जादा आहे. बघा ह्या 2ला 2 गेलं. त्यानंतर काय बघा ह्या वजा 3ला हे 3 गेलं. वजा 5मधनं 2 गेलं की वजा 3 राहते. किती? वजा 3. म्हणजे वजा 3ची कमी करायला पाहिजे. कुणामधून? तुमच्या ह्या 10 जणांच्या मधून. म्हणजे वजा 3ची कमी 10 जणांच्या मधून करायला पाहिजे. तर बघा आपण काय केलेलं होतं तुम्हाला सांगतोय. 7 ही सरासरी मांडलेली होती, त्याच्यामधून आपल्याला 3/10 काय करायला पाहिजे? कमी करायला पाहिजे. तर 10 गुणिले 7 70 वजा 3 67 भागाकारामध्ये 10 म्हणजे किती आलं? 6.7. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. बघा इथं ज्याला कळालं नसेल ते मी तुम्हाला अनेकदा सांगतो. इथं ह्या ठिकाणी अनेकदा तुम्हाला सांगतो कसं आहे. बघा इथं काय झालं, 3ची कमी आली किती जणांच्यामध्ये? 10ची. ही काय झाली बघा, 3ची कमी करायला पाहिजे 10मध्ये. आपण सरासरी मांडलेली किती होती? 7 सरासरी मांडलेली होती. ही मानलेली होती सरासरी 7. तर 7मधनं काय बघा 3/10 आपल्याला एवढी सरासरी कमी करायला पाहिजे होती. ही एक्स्ट्रा आलेली सरासरी ही जी झाली ती. ओके, ही एक्स्ट्रा झालेली सरासरी कुठली? ही जी सरासरी काय बघा ही एक्स्ट्रा झालेली होती. आणि आपण मानलेलं किती होतं? 7 होतं. त्यामुळे 7मधनं हे कसं घालवणार? 7 10 70. 70मधनं 3 गेलं, 67 राहिलं आणि हे भागाकारामध्ये खाली 10. तर इथं किती येते? 6 पॉईंट काय बघा 7. इथं सुद्धा पॉईंट आहे, इथं सुद्धा पॉईंट आहे. हे पॉईंट इकडे घेतला, इथं 1 झाला खाली आणि हे पॉईंट इकडे घेतला. 6.7. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. नाही सर हे समजलं तर वरच्यांची सगळ्यांची बेरीज करा, भागाकारामध्ये 10 करा. 15वा प्रश्न बघा, रमाने 3 सत्राच्या परीक्षेमध्ये 60, 40 आणि 70 गुण 100 पैकी मिळवलेले आहेत. जर या परीक्षेला दिलेले भारांश म्हणजे वेटेज अनुक्रमे 25%, 25% आणि 50% असेल तर तिचं अंतिम गुण काढा. IMP प्रश्न आहे, वारंवार विचारला जातोय. बघा आता पहिल्या परीक्षेमध्ये तिला 60 गुण मिळालं तर 60 पैकी त्याचा भारांश, त्याला महत्त्व, त्याला वेटेज 25%च द्या म्हणतात ते. 25% म्हणजे 1/4. 4 एके 4 उरला 2, 4 पंचा 20. इथं फक्त 15 गुण धरा म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या बघा परीक्षेला त्याला 40 पडलं, खरं त्याचं सुद्धा वेटेज भारांश 25%च धरा म्हणतात. म्हणजे 40चं 25%. 25% म्हणजे काय घ्यायचं? 1/4. 4 एके 4 10. फक्त 10 मार्क घ्या म्हणतात. आणि तिसऱ्या परीक्षेमध्ये 50% म्हणजे काय बघा 70 गुण मिळालेले आहेत. 50% म्हणजे किती असते? 1/2. हे सुद्धा लक्षात ठेवा. 50% म्हणजे 1/2. 50% म्हणजे अर्धा. ठीक आहे. 1/2. 70ला 1/2. बे के बे, बे त्रिक 6 उरला 1, बे पंचे 10. किती आलं? 35 आलं. आणि बघा पहिल्या परीक्षेचं 15 मार्क 10 आणि इथं काय बघा 35. तिघांची बेरीज करा. 35 आणि 10 किती होते? 45 आणि 5 50 आणि 10 60. 60 मार्क किती? 100 पैकी 60 मार्क तिचं अंतिम गुण असणार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 16वा. खालीलपैकी कोणतं समतुल्य नाही असं म्हटलेलं आहे? 5% आणि 1/20. पहिल्यांदाच सांगितले हे समतुल्य म्हणजे बरोबर आहे. 5% म्हणजे 1/20 असते. 5% म्हणजे 1/20 असते आणि 20% म्हणजे 1/5 असते.
हे सगळं समतुल्य म्हणजे बरोबर आहे. 20% म्हणजे 1/5 म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न तुम्हाला सांगतो. आता बघा 5% म्हणजे 1/20 आहे. मग मला सांगा 30% म्हणजे किती असणार? 30% म्हणजे 5ला कितीने गुणल्यानंतर 30 येते? 5 सक्क 30 येते. मग 1/20ला सुद्धा तुम्ही काय करा? 6 गुणा. तर किती येणार? 6/20 येणार. किती येणार? 6/20. या 6 आणि 20ला परत भाग जातोय. 2 त्रिक 6 आणि इथं किती येणार? 2 की इथं 10 येणार. म्हणजे 30% म्हणजे 310. तर 30% मध्ये किती दिले? 2/5 दिले. म्हणजे हे चुकीचं आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. हेच आपण उत्तर तिथे टिक करून यायला पाहिजे होतं. ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. समजतंय का बघा? नाही कळाला असेल तर तुम्हाला काय बघा, सरळ तुमच्या मेथडनं जावा, चेक करायचं तुम्ही. 30% इथं लिहा. 30% म्हणजेच काय बघा, ज्यावेळी टक्क्याचं चिन्ह जाते भागाकारामध्ये 100 येतोय. 30 भागाकारामध्ये 100. 0ला 0 निघून गेला. आलं किती? 310. इथं दिले 2/5. ठीक आहे. आता 2/5 म्हणजे केवढं? जर काढायचं असेल तर कसं ते सुद्धा सांगतो तुम्हाला. 20% म्हणजे काय देतात? 1/5 म्हणतात. आता ह्याचं 2/5 कसं करणार? आपण ह्याला 2 न गुणणार. मग इकडे सुद्धा 2 न गुणा. म्हणजे 40% बरोबर काय येणार? 2/5. म्हणजे 2/5 म्हणजे 40% असते. 30% 90. तुम्हाला काय पण काढायला येणार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि 60% म्हणजे काय बघा? 3/5 असते का? तर बघा 20% म्हणजे किती असते? तर 1/5 असते. आता 20ची तिप्पट करा. 20ला गुणवले 3 करा. 60% येणार. मग ह्याला सुद्धा काय बघा, इकडे सुद्धा 3 न गुणा. याला 3/5 येणार. म्हणजे 60% आणि 3/5 हे समतुल्य आहे. हे बरोबर आहे. ठीक आहे. आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 17वा प्रश्न बघा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फिश हे असं लिहिलं जाते. डॉक्टर हे असं लिहिलं जाते. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये स्टार कसं लिहिलं जाईल? सोपा, अतिशय सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये FISH हे काय बघा कसं लिहिलेलं आहे? GJTI. याच्यामध्ये काय दिलं की बघा, F आणि G ह्यांचा संबंध लावायचा पहिल्या अक्षरांचा. तर F नंतर G, ABCD मध्ये EFG. ओके, F नंतर G दिलंय. I नंतर काय बघा J असते, IJ. S नंतर T, ST, HI. म्हणजे एका अक्षरानंतर लगेच पुढचं अक्षर दिलेलं आहे. अक्षरानंतर लगेच पुढचं अक्षर दिलेलं आहे. काहीच केलं नाही. तर डॉक्टरमध्ये पण तसंच केलेलं आहे. तुम्ही स्टारमध्ये डायरेक्ट तुम्हाला सांगतोय. S नंतर काय येतंय? S नंतर पुढचं अक्षर T येते. T नंतर काय येतंय? U येते. A नंतर पुढचं अक्षर B येते आणि R नंतर पुढचं अक्षर कुठलं येते? S येते. TUBS. ऑप्शन क्रमांक 1 हे काय बघा त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 18वा. जर अबसॉल्विंग या शब्दातील अक्षरांची इंग्रजी वर्णमालेनुसार पुनर्रचना केली तर त्या पुनर्रचनेनंतर किती अक्षरांची जागा बदलणार नाही म्हटलंय. आता बघा अबसॉल्विंग हे मी लिहून घेतलं. बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 ते 26 पर्यंत जेवढी पण अक्षर आहेत त्यांचा आपल्याला नंबर पाठ असलं पाहिजे. आणि ते नंबर कसं पाठ होणार? प्रॅक्टिसनं. आपण जेवढे प्रश्न सोडवणार तसं आपल्याला ते नंबर पाठ होणार. आणि ते नंबर पाठ करण्याच्या ट्रिकसुद्धा आहेत. बघा Aचा क्रमांक 1 आहे, Bचा क्रमांक 2 आहे, Sचा किती आहे? 19 आहे, Oचा किती आहे? 15 आहे, Lचा 12 आहे, Vचा 22 आहे, Iचा 9 आहे, Nचा 14 आहे आणि Gचा क्रमांक 7 आहे. हे प्रत्येक क्रमांक आपल्याला 1 ते 26 एवढी जी लेटर आहेत ही अक्षरांचं आपल्याला पाठच असलं पाहिजे. हे पाठ झालं तर ह्योच प्रश्न भरपूर प्रश्न सोडतात. आता ह्यांची आपण इंग्रजी वर्णमालेनुसार काय करायचे? पुनर्रचना करायची आहे. तर मला सांगा इंग्रजीमध्ये सुद्धा जर वर्णमालेनुसार आपण अल्फाबेटनुसार कुठलं अक्षर पहिला येते? एच येते. म्हणजे एला आपण एची जागा काय बदलणार नाही. त्यानंतर दुसरं अक्षर कुठलं येते? बीच येणार. ओके, बीची जागा सुद्धा बदलू शकत नाही आपण. आता त्यानंतर कुठलं येणार बघा? 1 2. त्यानंतर इथं जी येणार. म्हणजे जीची जागा आपण काय केली? बदलती. जीची जागा या एसच्या जागी इथं बघा जी घेतला. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं आय घेतला पाहिजे 9 नंबरचा. इथं काय बघा ओच्या जागी आय झाला. त्यानंतर 7 झाला 9. त्यानंतर 12 नंबर एलच्या जागेला एलच आलाय. म्हणजे एलची पोझिशन सुद्धा चेंज झाली नाही. ऑलरेडी बघा 1ची 2ची 3ची जागा चेंज झाली नाही. किती अक्षरांची जागा बदलणार नाही? आणि ऑप्शनमध्ये सगळा मोठा ऑप्शन 3 आहे. म्हणजे तेच उत्तर आहे. म्हणजे सगळ्यांची बाकीच्यांची जागा बदलणार आहे पुढल्यांची. बघा तुम्हाला सांगतो पुढं. आता बघा व्ही ह्याच्या जागी कुठलं येणार? आता कुठं 12 झालं. 12 नंतर काय बघा 15. म्हणजे ओची जागा सुद्धा बदलली. ठीक आहे. त्यानंतर पुढं बघा ओ इथं होता आता इथं आलाय बघा की. त्यानंतर इकडं
15 झाला, 15 नंतर कुठलं इथं यस, यस बघा इथं होता, इथं यस, आता इकडं आला म्हणजे जागा त्याची बदलली. आता त्यानंतर 19 झालं, 19 नंतर सॉरी मी कुठं जरासं इथं चूक केलेली आहे, इथं 14 नंबरची इथं यल 12 नंतर बघा यन येणार, यनची 14 येणार, 14 नंबर यन हिथं होता, आता यन हिथं आलाय म्हणजे यनची जागा सुद्धा बदलली. त्यानंतर ओ येणार, ओ हिथं होता, ओची जागा इकडं आली, ओची सुद्धा बदलली. त्यानंतर 19 नंबर यसची जागा, यस हिथं होतं, हिथं आता इकडं आलं, ह्याची जागा सुद्धा बदलली. आणि काय बघा व्ही कुठं होतं, हिथं होतं, आता व्ही शेवटी आलं म्हणजे व्हीची जागा सुद्धा बदलली. म्हणजे एची, बीची आणि एलची जागा बदलली नाही, म्हणजे 3 अक्षरांची जागा बदलली नाही. समजलं तुम्हाला? हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 19वा प्रश्न काय बघा, खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्यायचा आहे आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. ही तुम्हाला काय बघा हे दिलेले आहे, अशी एक मालिका दिलेली आहे, डावीकडून आणि उजवीकडून म्हटलेलं आहे. असं किती की आहेत, त्यांच्यानंतर लगेच स्वर येतो. आता स्वर आपल्याला माहीत पाहिजेत. स्वर किती आहेत, तर इंग्रजी वर्णमालेमध्ये स्वर किती आहेत, तर 5 आहेत. कुठले कुठले स्वर आहेत, तर ए, ई, आय, ओ, यू असं किती स्वर आहेत, 5 स्वर. मग असं म्हटलं के नंतर ह्याच्यामध्ये कुठलं अक्षर येते, के नंतर ए आलं तरी चालतंय, ई आलं तरी चालतंय, आय आलं तरी चालतंय, ओ आलं तरी चालतंय, यू आलं तरी चालतंय. बाकी के नंतर कुठलंही दुसरं अक्षर नसणार. जर के नंतर बाकी दुसरं कुठलंही अक्षर आलंय तर ते धरायचं नाही. ठीक आहे, असं त्यांचं मत आहे. बघा 5 इंग्रजी वर्णमालेमध्ये स्वर आहेत, बाकीची सारी व्यंजनं आहेत, 21 व्यंजनं आहेत. बघा के नंतर एफ आलंय, एफ काय बघा स्वर आहे का, नाही. त्यानंतर के नंतर डी आले, इथं लिहून ठेवतो, ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू तुमच्या लक्षात येईल. के नंतर एफ, एफ काय स्वर नाही. के नंतर डी आलाय, डी सुद्धा स्वर नाही, ह्यांच्यामध्ये आहे का बघा कशामध्ये डी. त्यानंतर के नंतर वाय, वाय सुद्धा स्वर नाही. के नंतर ए, ए मात्र स्वर आहे. ऑप्शन क्रमांक म्हणजे एकच जोडी आहे, के नंतर लगेच स्वर येतोय अशी एकच जोडी आहे आणि ती ओळखायची होती. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. आणि 20वा प्रश्न काय म्हटले बघा, ज्याप्रमाणे दुसरं पद पहिल्या पदाशी आणि चौथं पद तिसऱ्या पदाशी संबंधित आहे, त्याच पद्धतीनं 5व्या पदाशी संबंधित असलेला पर्याय निवडायचा आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये मी फक्त एक सांगतो जोडी, तुम्ही 5व्या पद्धतीचं, तुम्ही 20व्याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं. फक्त लक्षात घ्या ह्याचं काय दिलं, हे पद आणि हे पद संबंधित आहे, त्याच पद्धतीनं हे दुसरं, हे तिसरं आणि चौथं संबंधित आहे आणि 5व्या पदाचा ऑप्शनमधील कुठल्या तरी एका पदाशी संबंध आहे, तो काढायचा आहे. तर बघा तुम्हाला संबंध सांगतो, जी डी 12 दिलेला आहे, जी डी 12 दिलेला आहे आणि जी काय दिलेला आहे, 15 दिलेला आहे. बघा ह्याच्यामधलं जे पहिलं अक्षर कुठलं आहे, जी आहे, आणि ह्याच्यामधलं कुठलं आहे, जे, ह्यांचा संबंध. जीचा क्रमांक किती असतोय, 7, आणि जेचा क्रमांक किती असतोय, 10. मला सांगा 7 मध्ये किती मिसळल्यानंतर 10 येते, तर +3. डीचा क्रमांक किती आहे, 1, आणि जीचा क्रमांक किती आहे, 7. सॉरी, डीचा क्रमांक 4 आहे, डीचा क्रमांक 4 आहे आणि जीचा किती आहे, 7 आहे. 4 मध्ये किती मिसळल्यानंतर 7 येते, तर म्हणणार तुम्ही काय बघा +3 केल्यानंतर. 12 मध्ये किती अधिक केल्यानंतर 3 येते, सॉरी 15 येते, तर +3 केल्यानंतर. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की प्रत्येकामध्ये +3 पहिलं अक्षर बघा ह्या जोडीमधलं आणि ह्या जोडीमधलं पहिलं घ्यायचं, हे पहिलं, त्यानंतर हे आणि हे असा संबंध लावायचा. ठीक आहे, +3 केलेला आहे. तुम्ही बघा ह्याच्यामध्ये सुद्धा काय बघा +3 करा, ऑप्शनमध्ये कुठलं तरी येणार आणि ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये सांगा. तर आजचा प्रॅक्टिस सेट कसा होता हा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ही प्रॅक्टिस सेट निश्चितच तुम्हाला बघा आवडलेला असेल, निश्चितच या प्रश्नांचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर एखादा प्रश्न समजला नसेल तर तो सुद्धा सांगा, मला कुठला तुम्हाला प्रश्न कळाला नसेल. कारण मला वाटतं ही आजचा प्रॅक्टिस सेट तुम्हाला निश्चितच फायदा करून देणार आहे. ह्याचा तुम्ही सराव करा आणि जर काय बघा तुम्ही कमेंट करत चाला, तुम्हाला कशा पद्धतीचं क्वेश्चन पाहिजेत, काय ते तुम्हाला कळतंय का नाही ते. आणि आत्मबल फाउंडेशन हे चॅनेल जे आहे त्याला सबस्क्राईबसुद्धा करा, हे लेक्चर आहे त्याला लाईकसुद्धा करा. आणि आजचं मला वाटतं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. आपण इथं थांबूया. चला बाय.